हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शनचा पार्ट बघितला होता, काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स बघितलेल्या होत्या, त्याच्यानंतर डेफिनेशन्स काही होत्या त्या स्टडी केलेल्या होत्या. इट वॉज अ बिट इंट्रोडक्टरी लेक्चर ऑफ ऑलमोस्ट I think 15 to 20 minutes. Now in this lecture we are going to start with the concept of taxable person, which is defined under 2 subsection 107. And I have already told you that taxable person हा सिग्निफिकंट का आहे त्यांनी सांगितलेलं आहे. that taxable person concept is significant आहे since tax on supplies of goods or services or both is liable to be paid by a taxable person. सो चार्जिंग सेक्शन मध्ये आपण बघितलं की टॅक्सेबल पर्सन हा शब्द तिथे आलेला आहे पहिल्यांदा आणि म्हणून तो आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ओके, सो टॅक्सेबल पर्सन म्हणजे काय? द पर्सन हु इज लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर जीएसटी और हु इज रजिस्टर्ड अंडर जीएसटी. सी डेफिनेशन कशी कॉइन केली? द पर्सन हु इज लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर जीएसटी अँड पर्सन हु इज रजिस्टर्ड अंडर जीएसटी, दीज टू विल बी ट्रीटेड ॲज टॅक्सेबल पर्सन्स. ह्याचाच अर्थ काय की सपोज आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आधी ऐकून की रजिस्ट्रेशनची जी प्रोव्हिजन्स आहेत या टर्नओव्हर बेस्ड आहेत. की सर्टन लिमिट ऑफ टर्नओव्हर जेव्हा तुम्ही एक्सीड करता, when you exceed that limit specified for your state, then you will be liable to be registered. Then you have to be registered and you should collect tax on your outward supplies and pay to the governments. You have to file the returns and you have to do all the compliances. There are certain persons, even if their turnover is exceeding that limit, I have said in earlier lecture, they are daredevils, that they are ready to take risk. We are not taking the registration. सो मग काही ठिकाणी काय होतं, मग तुम्ही जर फक्त अशी डेफिनेशन कॉइन केली असती की टॅक्सेबल पर्सन मीन्स रजिस्टर्ड पर्सन्स, तर त्या असे जे लोक आहेत यू आर ऍक्च्युअली लायबल टू बी रजिस्टर्ड बट हु हॅव नॉट रजिस्टर्ड बाय मेकिंग अ फॉल्ट, दे हॅव डिफॉल्टर्स. इन देअर केस त्यांनी केलेल्या सप्लायवरती जीएसटी रिकव्हर करायची पॉवर गव्हर्नमेंटला कुठे मिळाली असती? बिकॉज व्हॉट ही विल से, सी सर, टॅक्सेबल पर्सन इज सेइंग द टॅक्स विल बी पेड or recovered on the person who is a taxable on supplies made by a taxable person. Taxable person means a registered person. I am a registered person? No. मी जेव्हा रजिस्ट्रेशन घेईन तेव्हा मी याच्यावर टॅक्स पे करेन. सो हे एक्सक्लूड करण्यासाठी त्यांनी काय केलं की त्यांनी टॅक्सेबल पर्सन मध्ये द पर्सन्स हु आर लायबल टू बी रजिस्टर्ड त्यांना कव्हर केलेत. इवन इफ दॅट पर्सन्स डू नॉट हॅव टेकन द रजिस्ट्रेशन, स्टील दे आर टॅक्सेबल पर्सन. दॅट मीन्स समजा असा एक डिफॉल्टर कोणीतरी आहे. ओके, सो लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ कोण आता डिफॉल्टर चैतन्य घेऊया. नको, मी पण नको. ओके, सी प्रणित कंटू कधी डिफॉल्ट करणार नाही, सो आपण त्याचा एक्झाम्पल घेऊ. सो इफ प्रणित हॅज टर्नओव्हर ऑफ ₹40 lakhs, पहिली गोष्ट तुमच्या मनात असते की पार्टी मागूया या विषयावरती प्रणितकडे. सॉरी, एक्झाम्पल लक्षात ठेवा. सो कॉन्सन्ट्रेट. इफ प्रणित हॅज टर्नओव्हर ऑफ 40 lakhs and okay, not 40, we will take it 45. So he is now liable to be registered, but Pranit has not taken registration. Pranit has not taken registration, and then officer comes to know that okay, Pranit is not taking registration, but as per his income tax return he has turnover of 45 lakhs. So officer will come to Pranit and Pranit will and ask to Pranit, why you have not taken registration? तो प्रणित ने बोला, नो सर, I will not take registration, माझी मर्जी, मला नाही वाटलं रजिस्ट्रेशन घ्यावं, आय डोंट वॉन्ट टू टेक रजिस्ट्रेशन. ऑफिसर विल से, नो नो प्रणित, यू मस्ट टेक रजिस्ट्रेशन बिकॉज यू आर एक्सिडिंग द टर्नओव्हर लिमिट स्पेसिफाइड इन दैट एक्ट, and that act is applicable to all the people in India, and ignorantia juris non excusata. तुम्हाला लॉ मध्ये कुठेतरी माहिती असेल, इग्नोरन्स ऑफ लॉ इज ऑफ नो एक्सक्यूज. तुम्ही असं नाही म्हणू शकत मला लॉ माहिती नव्हता. मग प्रणित म्हणला, ठीक आहे सर, मी रजिस्ट्रेशन घेतो, पण मग आतापर्यंत मी जो काय सप्लाय केला आहे त्याचं काय? टॅक्स ऑफिसर म्हणला, मला त्याच्यावर तू टॅक्स पण पे करायचा. प्रणित म्हणला, मी रिकव्हरच नाही केलाय पण कस्टमर्स कडून. ऑफिसर म्हणला, हे बघ, चार्जिंग सेक्शन मध्ये काय सांगितलं? असं सांगितलंय का की कस्टमर कडून रिकव्हर करून द्यायचं? आणि काय सांगितलंय? तुम्ही पे करायचा. मला माहिती नाही तू कस्टमर कडून घेतलास की नाही घेतलास, तू कस्टमर कडूनच रिकव्हर केला, तर तुला जे कन्सिडरेशन त्यांनी दिलं त्याच्यातून पे कर. you should pay from your own pockets, and in addition to that you are liable to pay the interest, you are liable to pay the penalty, you are liable to pay the fine to me. Okay, and if the limit will be exceeded, I will be imprisoning you. इथे imprisonment चे प्रोव्हिजन ऍक्च्युअली ऍप्लिकेबल होत नाही बिकॉज देयर इज सर्टन लिमिट स्पेसिफाईड. जर त्या लिमिटच्या पुढे फ्रॉड गेला असेल तरच तुम्हाला इम्प्रिझनमेंट म्हणजे थोडक्यात जेलमध्ये टाकता येते गव्हर्नमेंटला. ठीक आहे, but this should not happen. So they have covered Pranit, who is actually liable to be registered but who is not registered under GST, in the definition of taxable person. ठीक आहे, सो ही एक केस.
सेकंड केस अशी आहे, आपण इथे टर्नओव्हर तर बदलूया. ठीक आहे. सेकंड केस अशी आहे रोहितची. So what Rohit has done, Rohit has turnover of only 5 lakhs. Okay. So basic limit applicable in GST is 20 lakhs or 10 lakhs. So रोहितचा टर्नओव्हरच नाही, बट रोहितने जीएसटी रजिस्ट्रेशनचा चॅप्टर क्लासमध्ये शिकला. ही हॅज स्टडीड द चॅप्टर, ही हॅड गॉन थ्रू द प्रोसिजर, आणि तेव्हा म्हटलं की माझ्याकडे माझं पॅन कार्ड आहे, आय हॅव रजिस्टर्ड अंडर इन्कम टॅक्स, सो लेट्स आय विल क्रिएट माय ओन जीएसटी. आणि स्वतःचा जीएसटी नंबर क्रिएट केला आणि स्वतःचं जीएसटी रजिस्ट्रेशन घेतलं व्हॉलंटरीली असंच. It was not mandated under law. He was actually not liable, but he has taken his registration on his own motion. So he is registered voluntarily. Now तो त्या रजिस्ट्रेशन घेतल्यावर तो आला त्याच्या सीए कडे. अजून तो सीए नाहीये ना, सो त्याच्या सीए कडे गेला. माझ्याकडे आला समजा, त्याने विचारलं की सर मी असंच रजिस्ट्रेशन घेतलंय पण मी काय टॅक्स नाही ना पे करायला लागणार. मी म्हटलं असं कसं. Once you have taken the registration, you will be covered under the definition of taxable person. Even though your turnover is only 5 lakhs, you have to pay tax on the same now onwards because you have taken the registration voluntarily. Now, if you have taken registration voluntarily, now you are at par with those persons who have taken registration because they were liable. So now you have to pay tax, you have to file returns, you have to do compliance with all the provisions. लक्षात येतंय. सो ह्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. सो इवन इफ एनी पर्सन इज व्हॉलंटरीली रजिस्टर्ड, काही लोक असे डाऊट घेऊन येतात की ओके सर आय एम व्हॉलंटरीली रजिस्टर्ड बट माय टर्नओव्हर इज नॉट एक्सिडिंग, माय ॲग्रिगेट टर्नओव्हर इज नॉट एक्सिडिंग दॅट लिमिट स्पेसिफाईड. सो डज दॅट मीन ओके ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट इज 20 lakhs इन दिस केस. ओके, आपण असं एक्झाम्पल घेऊया आता. So in this case, they are saying that okay, now my turnover is 5 lakhs. Am I liable for next 15 lakhs? Or आफ्टर दिस 15 lakhs जो काही टर्नओव्हर मी करेन त्यासाठी मी लायबल आहे. म्हणजे मी ऍग्रीगेट टर्नओव्हर क्रॉस होईपर्यंत आय हॅव जस्ट टेकन रजिस्ट्रेशन असंच. आय विल नॉट डू एनी कंप्लायन्स, आय विल नॉट फाईल रिटर्न्स, आय विल नॉट कलेक्ट टॅक्सेस. मी जस्ट रजिस्ट्रेशन घेतलंय असं होल्डवर ठेवायला. वन्स आय क्रॉस 20 lakhs लिमिट देन ओनली आय विल पे टॅक्स. नो माय फ्रेंड, दिस इज रॉंग थिंग. Once you have registered, even if you have registered voluntarily, you have to collect supplies on, you have to collect tax on outward supplies after that registration. तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन व्हॉलंटरीली घेतलं की या 5 लाखानंतर जो काही ₹1चा सप्लाय जो रोहितने केला असेल त्यावर सुद्धा तुला जीएसटी कलेक्ट करून गव्हर्नमेंटला पे करावा लागेल. ही एक कॉमन शंका विचारली जाते की जी थ्रेशोल्ड लिमिट दिलेली आहे सेक्शन 22 मध्ये, इफ वी आर नॉट क्रॉसिंग दॅट लिमिट बट स्टील वी हॅव टेकन रजिस्ट्रेशन, are we liable to pay tax till the limit we are till the limit given in section 22? Yes, even if you do not cross that limit, once you are registered that means you are taxable person. So even if there was no liability, तुम्ही आगाऊपणा केलात ना आपण रजिस्ट्रेशन घ्यायचा, आगाऊपणा नाही, नॉट इन द सेन्स, बट तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन व्हॉलंटरीली घेतलं तर नाव यू विल बी ट्रीटेड ऍट पार विथ ऑल द पर्सन्स, ऑल द टॅक्सेबल अदर टॅक्सेबल पर्सन्स. ओके, सो अशी एक्झम्पशन गव्हर्नमेंट देत नाही की ओके तुम्ही रजिस्टर व्हा आणि जोपर्यंत तुमच्या टर्नओव्हर लिमिट क्रॉस होत नाही तोपर्यंत तुम्ही टॅक्स पे करू नका. नो, इफ यू आर रजिस्टर्ड देन यू हॅव टू पे टॅक्स, देन यू हॅव टू कंप्लाय. सो त्यांनी तोही मुद्दा इथे कव्हर केलेला आहे की इव्हन अनरजिस्टर्ड पर्सन हु इज लायबल टू बी रजिस्टर्ड is taxable person. Similarly, a person not liable to be registered but has taken voluntary registration and got himself registered is also a taxable person. पहिली केस प्रणित, दुसरी केस रोहित. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण ऍक्च्युअली सेक्शन 22 ला सुरुवात करूया. आय थिंक देयर इज समथिंग टेक्निकल फॉल्ट and hence I'm not able to record this lecture, but in immediately next video we will start with section 23.